धर्म की धर्म की धर्म का प्राणियों में विश्व का आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की गो माता की विजया दुर्गा माता की चिंतन श्री गुरुदेव पार्वती पते गुरुनाथ महाराज की जय श्री राम। चौथ्या वर्षाला पल्लव होता, तर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्ष म्हणजे 3 वर्ष सलग तो ह्या वर्गाचा विद्यार्थी आहे. तर पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही ऍडमिशन केलं होतं तेव्हा थोडीशी हे होती, धाकधूक होती की होणार, त्याच्याकडे जमणार, आम्हाला 21 दिवस राहायला होणार की नाही त्याच्याशिवाय. आणि मुख्य म्हणजे त्याची छोटी बहीण त्याला जास्त मिस करणार होती. पण ह्या सगळ्यांना ओव्हरकम करून त्याने संध्या शिकले, पूजा शिकला. तो गेल्या वर्षी रुद्र झाला त्याचं. तर सगळ्यात बेस्ट पार्ट ऑफ दिस वर्ग म्हणजे इथे जी संध्या करून घेतात मुलांकडून, म्हणजे इतकी ती सावकाश करतात. विजया दुर्गा देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 27 वर्ष चालणारा जो वर्ग आहे त्यातील समारोप कार्यक्रमासाठी मी इथं या उत्तम अप्रतिम अशा वातावरणात आणि खरंच मला आनंद होतोय की असा सुसंस्कारित असणाऱ्या वर्गात मी एक प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं आहे. त्याकरता मी विजया दुर्गा संस्थान आणि सांस्कृतिक मंडळाचे पहिल्यांदा मी त्यांना धन्यवाद देतो. वास्तवात मी कुठं वक्ता वगैरे नाही. दोन 2026 ब्रह्मचारी आश्रम वर्गाचा शेवटचा दिवस. मला मुंज झाल्यापासून इथे येण्याची खूप घाई झाली होती, पण काही कारणास्तव मला इथे प्रथम वर्ष येणे झाले नाही. विजया दुर्गा देवस्थान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या ब्रह्मचर्य आश्रम वर्गाच्या समारोप सोहळ्याचे मुख्य अतिथी आदरणीय वेदमूर्ती प्राचार्य महेशजी गणकुले, श्री देवस्थानचे अध्यक्ष माधवभाई सहकारी, श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री मनोहर देसाई, इतर पदाधिकारी आणि मंडळाचे सगळे सदस्य, विजयादुर्गा देवस्थानचे सदस्य आणि पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज कुठली घाई नाहीये, कारण भोजनानंतरच आपली इथून सुटका होईल. त्यामुळे हा कार्यक्रम एका वेगळ्या स्तरावरती जावा, वेगळ्या पातळीवरती जावा, थोडीशी वैचारिक बैठक या कार्यक्रमाला यावी म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. कालच मनोहर मी फोन केला आणि म्हणाला की तुला यायचंय आणि व्यासपीठावर बसायचं. मी दरवर्षी येतोच आहे आणि इथं बसून माझी व्हिडिओग्राफी असेल, अजून काही असेल, हे सगळं चालू होतं. पण आज थोडंसं बोलायची संधी मी घेतोय आणि सगळ्यांच्या दृष्टीनं मार्गदर्शन मी म्हणत नाहीये, काही अनुभव जे इथून मला मिळाले. माझं गावही केरीच आहे आणि कर्मभूमी गोवाच आहे. कुर्टीच्या एका उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक होतो. 1-2-3 वर्ष झाली प्राचार्यपदी बढती मिळाली आहे आणि एका अर्थानं विद्यादानामध्ये आहे आणि त्यामुळे पालकांशी संबंध येतो. थोडे जे काही सांगेन ते कुठल्याही पुस्तकातलं नसेल, ते माझे अनुभव, पालक म्हणून अनुभव आणि शिक्षक म्हणून अनुभव. तर थोडंसं ऐकून घेऊया आणि नंतर एखाद्या विषयावरती जर माझ्याशी बोलायचं असेल तरी मी उपलब्ध आहे जेवणापर्यंत. तर असे काही विषय आज मी मांडण्याचा इथे प्रयत्न करेन. बहुतेक वेळा असं होतं की हे सगळे प्रयत्न अत्यंत तोकडे पडतात आणि आपण मुलांच्या दृष्टीनं नुसते कॉन्ट्रॅक्टर होतो का,
आणि मुलांनी मागितलं ती गोष्ट दिली, वस्तू दिल्या. पण मी पुण्यावरून आलोय आणि या गेल्या जो काही ब्रह्मचर्य आश्रम वर्गातील शेवटचा छोटा जो गटू आहे तो माझा मुलगा आहे आरव गर्दे. तो यावर्षी आमची मुंज त्याची आता झाली जस्ट 7.5 वर्षांचं राहिलो जस्ट 8 लागल्यानंतर त्याची मुंज झाली आणि लगेचच 8 दिवसांनी म्हणजे आमचा प्लॅन ठरलेला होता की त्याला इकडे सोडायचं. तर त्याप्रमाणे आम्ही सोडलं. थोडेसे घरच्यांच्या शंकाही होत्या की अरे छोटा आहे